नमस्कार. सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी बालाजी पाठक. आपल्यासोबत आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ताजी. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतीचं किती नुकसान झालं, घराचं किती नुकसान झालं याविषयी जाणून घ्या. सर, शेतीचं नुकसान किती झालंय आतापर्यंत? पावसाचं मिलीमीटर किती मध्ये झालंय? जवळपास आपला आता 3 दिवसापासून आपल्याकडे खूप पाऊस होत होती. आपला जे सर्वात कमी जे आकडा आहे तो आहे एक 30 mm पर्यंत एक सेनगाव तालुक्यामध्ये. बाकी सर्व ठिकाणी आपल्याकडे खूप पाऊस झालेला आहे. आपल्याला असा आता माहिती झालेला आहे प्रारंभिक स्वरूपात की आपल्याला जवळपास 50,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते आता बाधित झालेलं आहे. ते प्रारंभिक माहिती असल्यामुळे ते आपल्याला जास्त त्याच्यामध्ये बोलता येत नाही. परंतु आता आजपासून जेव्हा आपली पाऊस थांबलेली आहे, आमचे तलाठीगण जे आहे ते सर्व तपासणीसाठी खाली गेलेले आहे आणि आपल्याकडे ॲक्युरेट माहिती पण येते. ह्याच्यामध्ये दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये 2 जे माणसं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि आपल्याकडे 35 जे जनावर आहे ते मिसिंग झालेले आहे. म्हणजे अशी प्रारंभिक माहिती आपल्याकडे मिळाली. सर, सर्वाधिक कोणत्या तालुक्यात नुकसान झालं? आपल्या आता प्रारंभिक माहिती अनुसार तर सेनगावमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र दिसतोय. परंतु व्हेरिफिकेशन नंतर आम्हाला पूर्ण माहिती होऊन जाते. सर, जास्त पाणी हिंगोली शहरात झालं. त्याचे एक आनंदाचा विषय असा आहे की जलेश्वर तलाव भरला. आता या तलावामध्ये नाव कधी चालणार? ते आम्ही आता जल्लेश्वर जे आहे ते आपण आता पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे स्टेप्स आहे. त्याच्यामध्ये आनंदाची बातमी आहे की जल्लेश्वरमध्ये पाऊस आली की मग आता ते पॉन्ड सारखं दिसतोय. आता मग लवकरात लवकर आपल्याला काहीतरी जल्लेश्वरमध्ये एक टुरिस्ट स्पॉट किंवा पिकनिक स्पॉट करता येईल. हिंगोली नगर परिषदकडे ज्या ह्या आहेत बोटिंग पडून आहेत, तर त्या उपयोगात आणता येईल का? कोणाला टेंडर देऊन करता? नाही, आम्ही करू ना. तो नगर परिषदेकडे असेल, परंतु आम्ही जे काही आपली म्हणजे त्याला एक चांगला पिकनिक स्पॉट किंवा टुरिस्ट स्पॉट करायला कशाप्रमाणे आम्हाला चांगल्या प्रमाणे करता येईल तो आम्ही करणार आहे, करून घेणार. हे होते आपल्यासोबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ताजी यांनी सांगितले जिल्ह्यातली अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांचा पंचनामा होणार. तसंच हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव हा भरला. लवकरच बोटिंग सुरू करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. बालाजी पाठक, सुपरफास्ट न्यूज, हिंगोली.